नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत फेब्रुवारी 17 रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणाबद्दल। ग्रहण म्हटलं की आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात। सूतक कधी सुरू होईल? गर्भवती महिलांनी काय करावं? ग्रहणाचा खरोखर परिणाम होतो का? धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन काय सांगतो? या सर्व प्रश्नांची सविस्तर आणि स्पष्ट माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सूर्यग्रहण म्हणजे नेमकं काय? जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्य यांच्या मधोमध येतो आणि सूर्याचा काही भाग किंवा पूर्ण भाग झाकतो तेव्हा सूर्यग्रहण होते। हा पूर्णपणे खगोली ॲस्ट्रॉनॉमिकल प्रकार आहे, पण भारतीय संस्कृतीत याला धार्मिक महत्त्व देखील आहे। सूतक काळ म्हणजे काय? सूर्यग्रहण सुरू होण्याच्या सुमारे 12 तास आधी सूतक काळ सुरू होतो असे मानले जाते। सूतक म्हणजे अशुभ कालावधी। या काळात काही धार्मिक नियम पाळले जातात। महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूतक नियम फक्त त्या ठिकाणी लागू होतात जिथे ग्रहण प्रत्यक्ष दिसते। सूतक काळात काय करावे? देवाचे नामस्मरण करावे, मंत्रजप करावा, शांत राहावे, सकारात्मक विचार ठेवावेत। हा काळ आध्यात्मिक साधनेसाठी चांगला मानला जातो। सूतक काळात काय करू नये? देवपूजा, आरती थांबवावी, अन्न शिजवू नये, आधी शिजवलेले अन्न खाऊ नये। काही जण तुळशीचे पान ठेवतात। शुभ कार्य टाळावे, केस कापणे, नखे कापणे टाळावे। गर्भवती महिलांसाठी विशेष सूचना। गर्भवती महिलांसाठी ग्रहण काळाबाबत अनेक गैरसमज आहेत। परंपरेनुसार काय सांगितले जाते? घराबाहेर जाऊ नये, धारदार वस्तू वापरू नयेत, शिवणकाम करू नये, झोपताना पोटावर काही धारदार वस्तू ठेवू नये, रामरक्षा किंवा मंत्र ऐकावे। वैज्ञानिक दृष्टिकोन काय सांगतो? वैज्ञानिकदृष्ट्या सूर्यग्रहणामुळे गर्भावर थेट परिणाम होत असल्याचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत, परंतु मानसिक तणाव, भीती आणि चुकीची माहिती यामुळे गर्भवती महिलेवर परिणाम होऊ शकतो। म्हणूनच तणाव घेऊ नका। डॉक्टरांनी दिलेल्या सूचना पाळा, नियमित आहार घ्या, पुरेशी विश्रांती घ्या। ग्रहण संपल्यानंतर काय करावे? आंघोळ करावी, घर स्वच्छ करावे, देवघर साफ करून पूजा सुरू करावी, ताजे अन्न बनवावे। काही जण दानधर्म देखील करतात। महत्त्वाची सूचना, सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नका। ग्रहण हा नैसर्गिक खगोलीय प्रकार आहे। भीती न बाळगता परंपरेचा आदर ठेवून योग्य माहिती घ्या। ग्रहण काळ हा घाबरण्याचा नाही, तर शांत राहून स्वतःकडे लक्ष देण्याचा काळ आहे। विशेषतः गर्भवती महिलांनी स्वतःची काळजी घ्यावी, मन प्रसन्न ठेवावे आणि सकारात्मक विचार करावेत। जर तुम्हाला अशी सविस्तर माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कॉमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका।